गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आषाढी एकादशीचा व्लॉग आहे. त्यानंतर मस्त सकाळी रेडी झालो, पिलूलासुद्धा रेडी करून आम्ही गेलो मंदिरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर मग ग्रामदेवतेसुद्धा मंदिरमध्ये गेलो होतो आणि पिल्लू बघा आम्हाला बघून मस्त अशी सगळं शिकली आहे नमस्कार करायला वेगळे. त्यानंतर पाऊस येत होता म्हणून असंच आम्ही बाहेर थांबलो होतो आणि बघा किती पाऊस होता. इथनं बघा येळूरगडसुद्धा दिसतो, पण आज दिसत नव्हता धुक्यामुळं. त्यानंतर घरी आलो आणि मस्त अशी खिचडी खायला घेतली आणि खिचडीबरोबर दही हे आलंच, मस्त आहे ते. सगळ्यामध्ये दही घालून खायला आवडतं आणि माझ्यासारखी आणि कोण असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. वॉशिंग मशीन असली तरी पिल्लूचे कपडे हातानेच धुवायला लागतात, कारण मी ते वॉशिंग मशीनमध्ये टाकत नाही, कारण ॲलर्जी वगैरे होऊ शकते बाकीच्या कपड्यांची घाण लागून. सो ते एक काम असतंच. मग फक्त ते ड्रायरला लावून घेतले, तेवढंच काम सोपं करून घेतलं. मी पिल्लू गप्पा मारत बसलो होतो आणि पिल्लूचं बघा काय चाललंय. काय पाहिजे? डॉक्टर डॉक्टर पाहिजे. मग म्हटलं आज तर तिला ती घेऊनच देऊ, कारण खूप दिवसापासून तिचं ते चाललं होतं. आजची परीक्षा शितावरनं करतात हे म्हणतात ना, तसं आम्ही तिची परीक्षा घेतली. ती खूप हट्टी आणि लगेच आम्ही द्यायला लागलो. तर ती नंतर काय आम्हाला ऐकणार नाही म्हणून 2-3 दिवस तिला वेट करायला लावून मग दिलं फायनली घेऊन, कारण नाही म्हणतात तर येतच नाही. किती पण नाही म्हटलं तरी तिला ते आपलंच मन राहत नाही. त्यानंतर घरी आलं आणि हा नेव्हर एंडिंग पसारा आवरायला घेतला. जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉग्समध्ये म्हटलं की माझ्या नंदीचं लग्न आहे, पण त्याच्या आधी 4 दिवसापासूनच मी व्लॉग टाकणं बंद केलं, कारण भरपूर साऱ्या गोष्टी घडत होत्या, कामंसुद्धा चालू होते आणि ते सगळ्यात मला हे करता जमलंच नाही. त्यानंतर मग फंक्शन झालं की आजारपण हे आलंच. भरपूर आम्ही दोघं एक्झॉस्ट झालो होतो, दोघंसुद्धा आजारी होतो बरेच दिवस. त्यामुळं म्हणलं की आपण थोडी रेस्ट घेऊ आणि मग आता मी प्रकट झालेले खूप दिवसानंतर. आय होप मी रेग्युलर आता व्लॉग करेन. आणि हा नेव्हर एंडिंग पसारा आवरून घेतला आणि आजच्यासाठी इतकंच. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, तुम्ही लोक करत नाही आहे.